नमस्कार विद्यार्थी मित्र, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डाय मेकर निरीक्षक श्री साईबाबा ITI शिर्डी. आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्र, आज आपण आजच्या ह्या लेसनमध्ये प्रेस टूल पंचेस संदर्भात माहिती पाहणार आहोत. प्रेस टूल म्हणजे डाय बरोबर उपयोगात येणारे पंचेस. या अगोदर आपण फिटरमध्ये फिटिंग शॉपमध्ये वापरण्यात येणाऱ्या पंच संदर्भातली माहिती 25 प्रकरणामध्ये अभ्यासलेली. त्यामध्ये डॉट पंच, सेंटर पंच, फ्लिक पंच. परंतु आज आपण जे पंचेस पाहणार आहोत ते डायमध्ये वेगवेगळ्या डाय बरोबर वेगवेगळ्या प्रकारचे पंच वापरले जातात. त्या पंच संदर्भातली माहिती पाहणार आहोत. उदाहरणार्थ ब्लँकिंग डायमध्ये ब्लँकिंग पंच, पिअर्सिंग बरोबर पिअर्सिंग पंच, ड्रॉइंग डाय बरोबर ड्रॉ पंच. तर असे वेगवेगळे पंच, त्या पंच संदर्भातली माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पंच आर क्लासिफाईड इनटू. तर या पंच वर्गीकरण पुढील प्रमाणे केलं जातं. प्रामुख्याने वेगवेगळ्या डायबरोबर जे पंच वापरले जातात ते अलाय स्टील, प्रामुख्याने हाय कार्बन, हाय क्रोमियम, OHNH, ऑइल हार्डन, नॉन श्रिंकेज, टू स्टील या मटेरियलपासून बनवून त्यावर हार्डनिंग आणि टेम्परिंग करून हे पंच बनवलेले असतात. तर असे या पंच वर्गीकरण प्रामुख्याने 3 प्रकारे केलं जातं. त्यामध्ये कटिंग पंचेस, त्याचप्रमाणे दुसरा नॉन कटिंग पंचेस आणि तिसरा प्रकारे हायब्रिड पंचेस. अशा 3 प्रकारे या पंच वर्गीकरण क्लासिफिकेशन केलं जातं. त्यामध्ये आपण पहिला प्रकार आपण पाहणार आहोत, अभ्यासणार आहोत कटिंग पंचेस. तर कटिंग पंचच्या सहाय्याने ब्लँकिंग, पिअर्सिंग, नॉचिंग, ट्रिमिंग, शेविंग इत्यादी स्वरूपाचे ऑपरेशन करता येतात. तर ब्लँकिंग डायमध्ये ब्लँकिंग पंचचा वापर करतात, पिअर्सिंग डायमध्ये पिअर्सिंग पंचचा, तर ड्रॉइंग डायमध्ये ड्रॉ पंचचा वापर केला जातो. तर अशा प्रकारे हे पंच आणि त्याच्या पुढच्या फेसला रेडियस नसल्यामुळे कटिंग करण्याची क्रिया जे शार्प असे असतात म्हणून त्यावरून हे कटिंग पंच म्हणून ओळखले जातात. त्यामध्ये दुसरा प्रकारे आपण पंचवर्गीकरणानुसार पाहणार आहोत नॉन कटिंग पंचेस. तर या ठिकाणी पहा, पुढच्या पंच भागाला रेडियस दिलेली आहे, याला पण रेडियस दिलेली आहे. त्यावरून नॉन कटिंग पंचेस हा ड्रॉइंग पंच आहे, हा नॉन कटिंग पंच बेंडिंग पंच दाखवलेला आहे. तर नॉन कटिंग पंचेस संदर्भात माहिती पाहू. नॉन कटिंग पंचच्या सहाय्याने बेंडिंग, फॉर्मिंग, ड्रॉइंग यासारखी ऑपरेशन करता येतात. तर अशा प्रकारे ही माहिती नॉन कटिंग पंच संदर्भातली पाहिली. तिसरा प्रकार आपण पाहणार आहोत हायब्रिड पंचेस. या पंचच्या सहाय्याने कटिंग आणि नॉन कटिंग संमिश्र स्वरूपाचे ऑपरेशन केली जातात. तर या ठिकाणी पहा, हा पंच हे दाखवलेलं आहे. एका बाजूला शार्प कटिंग एजेस आणि दुसऱ्या बाजूला रेडियस. तर या प्रकारच्या पंचकडून म्हणजे हायब्रिड पंचकडून कटिंग आणि नॉन कटिंग स्वरूपाची कंबाईन ऑपरेशन केली जातात. उदाहरणार्थ शिअर आणि फॉर्म. तर अशा प्रकारे ही हायब्रिड पंच संदर्भातली माहिती पाहिली. त्यानंतर पंच ग्रुपवरून पडणारे प्रकार आपण पाहणार आहोत. पंच ग्रुप किंवा त्याच्यामध्ये पहिल्या प्रकारे सेग्रिगेटेड पंचेस आणि दुसरा आहे इंटिग्रेटेड पंचेस. अशी 2 या पंच ग्रुपवरून पडणारे प्रकार सांगता येतील. त्यामध्ये पहिल्या प्रकारासंदर्भात आपण माहिती पाहणार आहोत सेग्रिगेटेड पंचेस. त्या ठिकाणी पहा, सेग्रिगेटेड पंच दाखवलेला आहे आणि या ठिकाणी पंच होल्डर, पंचला टॅपिंग करून पंच होल्डरमध्ये काउंटर बोरिंग करून स्क्रूच्या सहाय्याने पंच पकडलेला या ठिकाणी आपल्याला दिसतोय सेग्रिगेटेड पंच. तर या प्रकारच्या पंचमध्ये किंवा या प्रकारामध्ये पंच हे पंच होल्डर बरोबर हा पंच होल्डर बरोबर पकडताना स्क्रूज आणि डवेलची आवश्यकता भासत असते. म्हणजे या पंच होल्डर बरोबर हा पंच पकडताना स्क्रूज आणि डवेल, तर आपल्याला समोरून एकच स्क्रू दिसतोय परंतु स्क्रू डवेल अशी एकापेक्षा जास्त संख्येने स्क्रूज आणि डवेलची आवश्यकता भासते. तर अशा पंचला म्हणजे इतर सहाय्यक साधनाची आवश्यकता पंचला पंच होल्डर बरोबर पकडण्यासाठी भासते. ते सर्व पंच या सेग्रिगेटेड पंचेसच्या ग्रुपमध्ये येतात. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आपण पाहणार आहोत पंच ग्रुपनुसार पडणारा इंटिग्रेटेड पंच. या ठिकाणी इंटिग्रेटेड पंच की या संदर्भात जर माहिती पाहिजे म्हटलं तर या प्रकारच्या ग्रुपमध्ये पंच हे पंच प्लेटची लोकेशन आणि पोझिशनमध्ये पकडतात. हा पंच आहे, हा पंच प्लेटची लोकेशन आणि पोझिशनमध्ये पकडतात. इंटिग्रेटेड पंच
की या प्रकारचे पंच बांधण्याकरता इतर सहाय्यक साधनाची आवश्यकता भासत नाही. म्हणजे आता या पंच होल्डरवरून हा पंच पकडताना या ठिकाणी स्क्रू ड्रायव्हर इतर कुठल्याही सहाय्यक साधनाची आवश्यकता भासत नाही, असं या इंटिग्रेटेड पंच संदर्भात सांगता येईल. तुम्ही म्हणाल या ठिकाणी हा पंच पकडतात कसं काय मग? तर या ठिकाणी हा जो इथला डायमीटर आहे, हा डायमीटर आपण H7 P6 मध्ये ठेवला जातो. म्हणजे होल H7 म्हणजे साईजमध्ये रिमिंग केलं जातं आणि या पंचला प्लस ठेवलं जातं आणि ह्याच्यामध्ये या पंच होल्डरमध्ये या एवढ्या साईजमध्ये प्रेस फिट केलं जातं. त्यामुळे इतर इतर सहाय्यक साधनाची आवश्यकता ह्याला स्क्रू ड्रायव्हरची भासत नाही. त्याला इंटिग्रेटेड पंच असे म्हणतात. अशा प्रकारे हे दोन प्रकार आपण पंच ग्रुपनुसार पडणारे सेग्रिगेटेड आणि इंटिग्रेटेड पंच पाहिले. त्यानंतर टाइप्स ऑफ पंचेस पाहणार आहोत. ऑपरेशननुसार वेगवेगळ्या पंचचे प्रकार पडतात. त्यामध्ये टाइप्स ऑफ पंचेसनुसार पहिला प्रकार आपण पाहणार आहोत प्लेन पंचेस. तर या आकृतीत दाखवल्याप्रमाणे प्लेन पंच म्हणजे अशा आकाराचा प्लेन पंच दाखवलेले आहेत. जर तुम्ही समोरून पाहिला तर याच्या आकाराचा असा पंच वापरलेला आहे या ठिकाणी. तर यामध्ये पहिला पंच प्रकार आहे प्लेन पंच. तर या संदर्भात माहिती पाहूया. या प्रकारच्या पंचचा क्रॉस सेक्शन एरिया कटिंग करण्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण लांबीमध्ये समान असतो. हा संपूर्ण लांबीमध्ये हा समान असा असतो. त्यात प्लेन पंच असे म्हणतात. तर अशा प्रकारे या प्लेन पंच संदर्भात सांगता येईल. दुसरा प्रकार आहे पेडेस्टल पंचेस. हा पंच आहे आणि त्याचा साईड दाखवलेला आहे. तर प्लेन पंच नंतर पेडेस्टल पंच. तर पेडेस्टल पंचचा बेसकडील भाग मोठा पृष्ठभागात असतो. या ठिकाणी हा पंच आहे आणि त्याच्या बेसकडील भाग या म्हणजे टॉपलेटचा हा भाग मोठा बेसचा पकडला जातो. तो पुढच्या कटिंगच्या पेक्षा पाठीमागचा भाग हा मोठा असतो, पृष्ठभागाचा असतो. त्यामुळे कटिंग फोर्स मोठ्या पृष्ठभागावर हा विभागला जातो. हा पंचचा उपयोग किंवा या पंचचा उपयोग ज्या ठिकाणी ज्यादा फोर्स पाहिजे असेल व पिस्टाची जाडी जास्त आहे अशा ठिकाणी या पेडेस्टल पंचचा उपयोग केला जातो किंवा त्या ठिकाणी पेडेस्टल पंच हा वापरला जातो. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आपण पाहणार आहोत पंचचा ऑफसेट पंच. या ठिकाणी हा कटिंग दाखवलेली आहे, परंतु पुढे असा एल आकारामध्ये ऑफसेट असा आकार हा पंचचा झाला आहे. त्यावरून ऑफसेट पंच ऑफसेट पेडेस्टल पंच असं त्याचं नाव आहे. पहा या संदर्भातल्या पंचची माहिती पाहू. या प्रकारच्या पंचला हा बेस ऑफसेट केलेला असतो. पंचचा बेस ऑफसेट केलेला आहे. हा बेसशी पुढचा भाग ऑफसेट केलेला असतो. तर कटिंग फोर्सेस अनियमित असतात. या पंचचे कटिंग फोर्स अनियमित असतात. बेस ऑफसेट करण्याचे कारण इतर भागांना असेंब्लीमध्ये समावेश करता यावा. इतर डायचे जे पार्ट्स आहेत त्यांना असेंब्लीला करताना समावेश करता यावा म्हणून हा ऑफसेट पेडेस्टल पंच त्या डायमध्ये बनवलेला असतो. तसेच दुसरे कारण की यामुळे ग्राइंडिंग व मशीनिंग करण्याची क्षमता या ऑफसेट पेडेस्टल पंचमध्ये आकारामुळे बनवल्यामुळे वाढते. अशा प्रकारे या पेडेस्टल पंचेस संदर्भात सांगता येईल. या ठिकाणी पेडेस्टल पंच त्याचा साईड दाखवलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रकार आहे कीड पंचेस. या ठिकाणी पंच आणि या पंच होल्डरशी कीच्या सहाय्याने पकडलेल्या लॉक केलेल्या कीच्या सहाय्याने यामध्ये एक सिलेंड्रिकल आकाराचे पंच फिरण्यास प्रतिबंध करण्याकरता या ठिकाणी पंच या पंच होल्डरमध्ये फिरू नये याकरता प्रतिबंध करण्यासाठी एक चावीचा या ठिकाणी ही चावी कीवेचा म्हणजे कीचा वापर केलेला असतो. म्हणून या पंचला कीड पंच असे म्हणतात. म्हणजे पण गोलाकार असल्यामुळे फिरू नये याकरता या कीचा वापर केलेला असतो. त्यानंतर पुढचा पंचचा प्रकार आहे जे पुढचा मुद्दा आहे माउंटिंग ऑफ पंचेस इन पंच होल्डर. माउंटिंग ऑफ पंचेस इन पंच होल्डर. त्याच्यामध्ये एक प्रकार आहे पुढचा हेडलेस पंचेस. हेडलेस तर या प्रकारच्या पंचला हेड नसून या प्रकारच्या पंचला हेड नाही, प्लेन आहे. तर हेड नसून हा पंच प्लेन
प्रकारच्या पंच सारखा असतो. हा पंच होल्डरमध्ये असलेल्या जागेत बसवला जातो. या प्रकारचा पंच टॉप प्लेट बरोबर स्क्रूच्या सहाय्याने पकडला जातो. पहा हा पंच आपण मगाशी पाहिला. या ठिकाणी प्रकार हा सेग्रिगेटेड पंच प्रमाणे टॉप प्लेट बरोबर स्क्रूच्या सहाय्याने पकडला जातो, बसवला जातो. यामध्ये डबल पिनचा वापर करत नाहीत. तर अशा प्रकारे हा हेडलेस पंच. त्यामध्ये दुसरा प्रकार आपण पाहणार आहोत. या माउंटिंग ऑफ पंचेस इन पंच होल्डर मधला प्रकार स्टेप हेड पंचेस. या ठिकाणी याला स्टेप हेड. तर स्टेप हेड असलेले पंच हे पंच होल्डर मध्ये स्क्रूज आणि डवेल विना बसवले जातात. स्क्रूज आणि डवेल विना बसवले जातात. यासाठी पंच आणि पंच होल्डर मध्ये या ठिकाणी हा पंच आणि ह्या पंच होल्डर मध्ये S7 M6 होलला S7 पंचला M6 या प्रकारचा फीड पंच आणि पंच होल्डर मध्ये ठेवलेला असतो जोडणीसाठी. त्यानंतर पुढचा प्रकार आहे पंचचा बिवेल हेड पंच. या पंचच्या हेडचा आकाराचा बिवेल बनवलेला पहा लक्षात येईल, बिवेल हेड पंच. तर या प्रकारच्या पंचच्या हेडला अँग्युलर सेटिंग तयार केलेले असते. याच्या हेडला साधारणपणे 30 ते 45 हा जो काही अँगल आहे हा बिवेल तो 30 ते 45 अंशामध्ये मशिनिंग करून तयार केलेला असतो. त्यावरून त्याला बिवेल हेड पंच असे म्हणतात. त्याच्यानंतर पंचचा पुढचा प्रकार आहे फ्लोटिंग पंचेस. या ठिकाणी फ्लोटिंग पंच दाखवलेला आहे. तर फ्लोटिंग पंचेस हे पंच होल्डर बरोबर लूज असून या ठिकाणी या होल्डर मध्ये या ठिकाणी पहा गॅप दिसते. हे फ्लोटिंग पंचेस या पंच होल्डर बरोबर लूज म्हणजे सैल असून ते टिपर प्लेट मध्ये गाईड केले जातात. ही पंच वरती पंच होल्डर मध्ये सैल आहे, परंतु खालच्या या टिपर प्लेट मध्ये गाईड केलेले असतात. अशा प्रकारे या फ्लोटिंग पंचेस संदर्भात सांगता येईल. त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे परफोरेटर पंचेस. परफोरेटर्स हा असा प्रकारचा पंच. परफोरेटर 2.5 mm किंवा त्यापेक्षा लहान असलेल्या पंचला परफोरेटर असे म्हणतात. 2.5 mm किंवा त्यापेक्षा लहान व्यास असलेल्या पंचला परफोरेटर पंच किंवा परफोरेटर्स असे म्हणतात. त्याच्यानंतर बिवेल हेड परफोरेटर. या ठिकाणी हेड त्याचा बिवेल आहे. त्या बिवेल हेड परफोरेटर पंच संदर्भात माहिती पाहूया. या प्रकारच्या पंचच्या हेडला बिवेल सेटिंग तयार केलेले असते, म्हणून या बिवेल हेड परफोरेटर पंच असे म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रकार आहे हेडलेस परफोरेटर. त्या ठिकाणी पंच आहे आणि त्याला हेडलेस आहे म्हणजे हेड नसलेला पंच आहे. तर या प्रकारच्या पंचला हेड नसून लांबीमध्ये मध्यभागी शिट्टीच्या आकाराचा गाळा नॉच. या ठिकाणी शिट्टीला जसा गाळा नॉच असतो आपले, त्याप्रमाणे इथं असा गाळा नॉच फाडलेला मिलिंग करून बनवलेला असतो. आणि पंच होल्डरला साईडला स्क्रू बसवून या पंच होल्डरला साईडला स्क्रू बसवून त्या गाळ्यामध्ये त्या स्क्रूच्या सहाय्याने त्या पंचला घट्ट पकडले जाते व पंच पकडून ठेवला जातो. अशा प्रकारे त्या हेडलेस परफोरेटर पंच संदर्भात सांगता येईल. त्यानंतर पंचचा पुढचा प्रकार आपण पाहणार आहोत स्टेप हेड पंच. या ठिकाणी हा पंच पहा त्याला स्टेप येत अशा बनवलेला, त्यावरून स्टेप हेड परफोरेटर पंच असं त्याला नाव दिलेले आहे. तर कटिंग डायमीटरची लांबी कमीत कमी ठेवून या कटिंग डायमीटरची लांबी कमीत कमी ठेवून परफोरेटरला ताकद दिली जाते व त्याची मजबूती वाढवण्यासाठी मोकळ्या व्यासाची एक स्टेप या ठिकाणी त्याला बनवलेली असते त्या पंचला. त्यावरून स्टेप हेड परफोरेटर पंच म्हणून त्याला ओळखलं जातं. त्यानंतर पुढचा प्रकार आपण पाहणार आहोत पंचचा स्टेप हेड परफोरेटर शँकलेस. स्टेप हेड परफोरेटर शँकलेस पंच. तर यामध्ये शँक डायमीटर पॉईंट डायमीटरपेक्षा 0.025 mm ने जास्त ठेवलेला असतो. अशा प्रकारे या स्टेप हेड परफोरेटर शँकलेस पंच संदर्भात सांगता येईल. त्यानंतर पंचचा पुढचा प्रकार आहे पिरॅमिड परफोरेटर. पिरॅमिड आता वेगवेगळ्या स्टेप आहेत या ठिकाणी, पिरॅमिड परफोरेटर्स. तर या संदर्भात जर सांगायचं म्हटलं तर ज्यावेळेस पॉइंट आणि शँक यामध्ये मोठा फरक असेल, या ठिकाणी पॉइंट आणि शँक मध्ये पुढच्या आणि मागच्या डायमीटर्स फरक असेल, त्यावेळेस
पिरॅमिड परफोरेटर टाईप पंचचा वापर केला जातो. तर अशा प्रकारे या पंच संदर्भात सांगता येईल. त्यानंतर क्विल पंचेस, त्या ठिकाणी हा पंच क्विल पंचेस त्याला नाव दिले क्विल पंचेस. तर या संदर्भात माहिती पाहूया. कमी डायमीटरच्या पंच केव्हा केव्हा ऑपरेशन काळात वापरू शकतो. आता या ठिकाणी पहा, हा मादी पंच आहे, डायमीटरने छोटा आहे. ऑपरेशनच्या काळात काय होतं, प्रेसच्या दाबामुळे रॉक ट्रिपवर हा पंच आल्यानंतर हा वाकू शकतो, बेंड होऊ शकतो, तुटू शकतो. हे टाळण्याकरता क्विलची सुविधा पुरवली जाते. या पंचला सपोर्ट म्हणून, आधार म्हणून ही क्विल आहे. हे ह्याची लाईन दाखवलेत ना, ही क्विल आहे. याची प्रोव्हिजन या क्विल पंच बरोबर सुविधा पुरवली जाते. क्विल ही एक स्लीव असून तिचा उपयोग छोट्या पंचला आधार देण्याकरता, गाईड म्हणून, वाकवण्यापासून, बेंड होण्यापासून त्याला सपोर्टसाठी याचा उपयोग केला जातो. तर यानंतर आपण पुढचा प्रकार पाहणार आहोत, स्लग इजेक्टर परफोरेटर. स्लग इजेक्टर परफोरेटर या ठिकाणी बाहेरचा पंच दाखवलेला आहे आणि त्याच्यामध्ये स्लग इजेक्टर दाखवलेला आहे आणि वरची पंच होल्डर आहे. स्लग इजेक्टर परफोरेटर काही वेळेस स्लग ही पंचला चिटकून वर जातात. आता हा आतला दाखवलेल्या वरचा भाग हा पंच आहे आणि पंचने ऑपरेशन केल्यानंतर स्लग आहे, कट झालेला स्क्रॅप भाग हा या पंचच्या पेसला चिटकून वर जात असतो. तर अशा वेळेस काही वेळेस स्लग हा पंचला चिटकून राहतो. अशा वेळेस स्लग इजेक्टर पंचचा, या ठिकाणी हा स्लग इजेक्टर पंचचा उपयोग करतात. स्लग बाजूला करणे कामी, म्हणजे पंचपासच्या फेसपासून बाजूला हटवणे कामी स्प्रिंगद्वारा नियंत्रित केल्या जातं. स्प्रिंगद्वारा या ठिकाणी पाहावरती पंचच्या पाठीमागे स्प्रिंगद्वारा नियंत्रित केल्या जातात. पिन किंवा उच्च हवेचा त्याला वापर केला जातो. या ठिकाणी पिन स्प्रिंग लोडेड पिनचा केलाय किंवा या ठिकाणी अशा हवेचा वापर करून ही पिन त्या पंचाबरोबर जो स्लग आलेला आहे त्या पोर्शन म्हणतो आपण, त्याला बाजूला हटवण्याकरता या ठिकाणी हा उच्च हवेच्या जोतचा, म्हणजे कॉम्प्रेसर मधून आलेल्या हवेचा किंवा त्याचा वापर करून हा स्लग पंचच्या फेसपासून बाजूला हटवण्यासाठी वापर केला जातो. अशा प्रकारे माहिती पाहिली आपण. तर विद्यार्थी मित्र, आज आपण याच्या लेसनमध्ये हे वेगवेगळे पंच प्रकार आपण पाहिले. त्यामध्ये प्रामुख्याने पंच वर्गीकरण आपण त्याच्यामध्ये मुख्यतः पाहिलं. त्याच्यामध्ये कटिंग पंचेस, नॉन कटिंग पंचेस, हायब्रिड पंचेस, पंच ग्रुपवरून सेग्रिगेटेड पंचेस, त्यामध्ये सहाय्यक साधनाची त्याला पकडण्याकरता आवश्यकता असते. तर इंटिग्रेटेड पंच, पंच शूटर बरोबर पकडण्याकरता कुठल्याही सहाय्यक साधनाची आवश्यकता भासत नाही. टाइप्स ऑफ पंचेस वरून प्लेन पंचेस, पेडेस्टल पंचेस, ऑफसेट पंचेस, किट पंचेस आणि माउंटिंग ऑफ पंच इन पंच होल्डरवरून हेडलेस पंच, स्टेप हेड पंचेस, विव्हिल हेड पंचेस, फ्लोटिंग पंचेस, परफोरेटर्स, विव्हिल हेड परफोरेटर्स, हेडलेस परफोरेटर्स, स्टेप हेड परफोरेटर्स आणि स्टेप हेड परफोरेटर्स, शँकलेस, पिरॅमिड परफोरेटर्स, क्विल पंचेस संदर्भात माहिती पाहिली. तर हा व्हिडिओ आपण पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.